नमस्कार, मी ॲडव्होकेट राकेश सोनटके, जस्टिस फॉर ऑल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा आपला टॉपिक आहे हजबंडवर क्रुएल्टीची केस वाहीब किती वर्षापर्यंत दाखल करू शकते. म्हणजे सेक्शन 498 ए आता नवीन कायद्यानुसार सेक्शन 85 ऑफ BNS नुसार केस किती वर्षापर्यंत दाखल करता येऊ शकते आणि लिमिटेशनच्या बाहेर जर ही केस दाखल करण्यात आलेली असेल तर यावर काय उपाय करता येऊ शकतात हजबंडला, या संबंधात या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. तर सेक्शन 468 CRPC प्रमाणे 1 वर्षापासून ते 3 वर्षापर्यंतची शिक्षा असणाऱ्या अपराधासंबंधात 3 वर्षापर्यंतच ती केस दाखल करता येते. म्हणजे 3 वर्षापर्यंतच्या शिक्षेस पात्र असणाऱ्या अपराधासंबंधात 3 वर्षापर्यंतच ती FIR दाखल करता येईल. म्हणजे अशा अपराधांकरिता 3 वर्ष हा लिमिटेशन पिरियड आहे. जी घटना झालेली आहे व ती घटना ज्या व्यक्तीसोबत झालेली आहे, जी त्रस्त व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने 3 वर्षामध्ये कंप्लेंट दाखल करायला पाहिजे. परंतु तो अपराध 3 वर्षापर्यंतच्या शिक्षेस पात्र असणारा अपराध असला तर 3 वर्षापर्यंतची लिमिटेशन त्याकरिता आहे. तर 3 वर्षानंतर जर ती केस दाखल करण्यात आलेली असेल, FIR रजिस्टर्ड करण्यात आलेली असेल, तर कोर्टामध्ये ती केस चालू शकत नाही, असा लॉ आहे. परंतु कोणाकोणाची वाईफ 3 वर्षानंतर, 5 वर्षानंतर, 7 वर्षानंतर, कोणत्या कोणत्या केसमध्ये 10 वर्षानंतर सुद्धा क्रिमिनल केस दाखल करत असते, FIR दाखल करत असते आणि ती दाखल होते आणि कोर्टामध्ये केस सुद्धा चालते. तर या संबंधात सुप्रीम कोर्टाचे एक जजमेंट आहे कमलेश कालरा व्हर्सेस शिल्पा कालराचे. या केसमध्ये वाईफ तिच्या माहेरी जाते व त्यानंतर हजबंड तिच्यावरती डिवोर्स केस फाईल करतो. त्यानंतर यामध्ये बराच वेळ निघून जातो, 3-4 वर्ष होऊन जातात. म्हणजे 3-4 वर्षानंतर 498 ची केस दाखल करण्यात येते या केसमध्ये. तेव्हा सुप्रीम कोर्ट क्लिअर म्हणते की ही केस प्रेशर बनवण्याकरिता दाखल करण्यात आलेली आहे. म्हणजे ही केस लिमिटेशन मध्ये नाही. तर सुप्रीम कोर्टाने हे कसं ओळखलं, तर जेव्हा ती घर सोडून गेली तेव्हा तिच्या नवऱ्याने तिच्यावरती डिवोर्स पिटिशन फाईल केलेली होती आणि त्या डिवोर्स पिटिशन मध्ये त्याने नमूद केलेलं होतं की ती केव्हा घर सोडून गेली. आणि त्याच डिवोर्स पिटिशन मध्ये जेव्हा ती प्रेझेंट होते तेव्हा त्याला WS दाखल करते, म्हणजे रिप्लाय दिला जातो. तेव्हा त्या रिप्लाय मध्ये सुद्धा ती ऍक्सेप्ट करते की या डेटला ती त्याचं घर सोडून गेलेली होती. तेव्हा सुप्रीम कोर्टाच्या हे लक्षात आलं की 498 ची केस ही लिमिटेशनच्या बाहेर दाखल करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे ती केस चालण्यायोग्य नाही. तसेच सुप्रीम कोर्टाने हेही म्हटले की जर त्या ऑफेन्समध्ये ग्रॅव्हिटी असती तर तिने लगेच FIR दाखल केली असती. आता तुमच्या लक्षात आले असेल की कोणतीच वाईफ 498 ची केस 3 वर्षानंतर दाखल करू शकत नाही. परंतु तिने जर लेटेस्ट घटना सांगितली असेल तर ती केस कोर्टामध्ये चालू शकते. तुमच्यावर सुद्धा अशी केस दाखल करण्यात आलेली असेल, म्हणजे 3 वर्षानंतर दाखल करण्यात आलेली असेल 498 ची केस, तर त्याकरिता तुम्ही डायरेक्ट हायकोर्टामध्ये रीट पिटिशन फाईल करून ती FIR ती केस क्वॅश करू शकता. किंवा ती केस जर मॅजिस्ट्रेट पुढे सुरू असेल आणि त्या केसमध्ये जर चार्जेस फ्रेम व्हायचे असतील तर तुम्ही तेथे डिस्चार्जची ॲप्लिकेशन लावू शकता आणि डिस्चार्जची ॲप्लिकेशन अलाउ झाली तर ती केस तिथेच बंद होते. परंतु तुमची डिस्चार्ज ॲप्लिकेशन जर ट्रायल कोर्टाने रिजेक्ट केली तर तुम्ही त्याची रिव्हिजन सेशन कोर्टामध्ये करू शकता आणि तुमची रिव्हिजन सुद्धा सेशन कोर्टाने रिजेक्ट केली तर तुम्ही त्यावर अपील करू शकता हायकोर्टामध्ये. या व्यतिरिक्त तुम्ही या केसच्या कोणत्याही स्टेजला हायकोर्टामध्ये रीट पिटिशन फाईल करू शकता ही संपूर्ण केस क्वॅश करण्याकरिता. म्हणजे या केसची संपूर्ण प्रोसिडिंग क्वॅश करण्याकरिता हायकोर्टामध्ये रीट पिटिशन फाईल करता येते. तुम्हाला याबद्दल काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तेव्हा जस्टिस फॉर ऑल मध्ये आज येथेच थांबूया. थँक्यू सो मच.